नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुंबईला येणारी बस सिनेस्टाईलने लुटली. मध्यरात्रीच भूताच्या माळामध्ये मोठा गेम. चाकू दाखवत 1.25 कोटीचा दरोडा. नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निकाल लागल्यानंतर जल्लोषाने नाहून निघालेल्या कोल्हापुरात गेल्या 2 दिवसापासून पारापारावर निवडणुकीची चर्चा रंगली होती. आमका जिंकला, टमका पडला ही चर्चा सुरू असतानाच आता गावकऱ्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पहाटेच मुंबईला येणाऱ्या बसवर दरोडा पडल्याची वार्ता कानावर पडल्यापासून गावकरी सुन्न झाले आहेत. चाकूचा धाक दाखवून 7-8 जणांनी बस लुटली. तब्बल 1.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरांनी पोबारा केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांच्या तोंडी आता निवडणुकीऐवजी या दरोड्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. ही बस कोल्हापूरहून मुंबईला सायनरला जाणार होती. पुढे सायनरवरून भायखळ्याला जाणार होती. अशोका कंपनीची ही खाजगी आराम बस होती. पण कोल्हापूरच्या किनी गावात काल मध्यरात्री 12 वाजता 7 ते 8 अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून मोठी लूट केली. बसचा सिनेस्टाईल पाठलाग करून ही लूट करण्यात आली. या सर्व प्रकाराने सर्वच हादरून गेले आहेत. बस चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून खाजगी बस कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे. आधी 3 बसले, नंतर कोल्हापुरातून मुंबईकडे जाणारी अशोका कंपनीची खाजगी आराम बस क्रमांक MS09GJ7272 ही रात्री 11च्या दरम्यान कोल्हापुरातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. तावडे हॉटेलजवळ 3 अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसली. ही बस पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किनी गावच्या हद्दीतील भूताचा मळ परिसरात आली असता बसमधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. पाठीमागून 5 ते 6 अनोळखी लोक सिनेस्टाईलने बसचा पाठलाग करत आले. हे 5 ते 6 जण थांबलेल्या बसमध्ये चढले आणि त्यांनी आरेरावीला सुरुवात केली. थांबला तर मारून टाकीन. या सर्वांनी बसमधील सुतळी बारदानातील 34 किलो वजनाची चांदी, प्लास्टिक पोत्यातील 26 किलो वजनाची चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि 10 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच एक मोबाईल हँडसेट असा सुमारे 1,22,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पसार होताना संशयित दरोडेखोरांनी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही, नाहीतर जीवानिशी मारून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे बिथरलेल्या बस चालकांनी बस पुढे नेली. त्यानंतर बस चालकाने सांगली जिल्ह्यातील कनेगाव येथे थांबून सांगली जिल्ह्यातील 112 क्रमांकावर फोन करून सांगली पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली जात असून पोलीस तपास करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.